आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. सर्वेश्वर संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांनी स्वागत करीत आहे. आजचं वचन जाऊया याकूब 5:15 मध्ये. जेम्स 5:15 विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल, प्रभू त्याला उठवेल. जर त्याने पाप केले असेल तर त्याची क्षमा होईल. विश्वासाने केलेली प्रार्थना रोग्याला बरे करते आणि प्रभू त्याला उठवेल असं वचन म्हणते. बायबल मध्ये मार्क 5:23 मध्ये एक प्रार्थनाचा सरदार येशूकडे येऊन म्हणतो, माझी मुलगी खूप पीडेने आहे, रोग्याने आहे, तू येऊन तुझा हात ठेव म्हणजे ते बरं होईल. येशू म्हणतो, ठीक आहे, तुझ्या घरी मी येतो. इतक्यात तिथं आणखीन एक चमत्कार घडला आणि येशू जायसाठी जरा उशीर झाला. इतक्यात मार्क 5:35 मध्ये एक माणूस येऊन म्हणतो, तुझी मुलगी मेली आहे, आता कशाला येशू प्रभूला तू त्रास देतोस, आता येऊन काय फायदा नाही. इतक्यात येशू म्हणाला, अरे देऊ नको, विश्वास धर, विश्वासाने राहा. आणि येशू त्याच्या बरोबर गेला. त्याच्या घरी गेल्याने तिथं मुलगी मेली म्हणून सगळेजण आरडून ओरडून आवाज करत आहे. येशूने म्हटलं, तिथं झोपी आहे, तुम्ही जरा बाहेर जा. सगळ्यांना बाहेर काढले आणि येशू स्वतः त्या घरामध्ये गेला, त्या मुलीचा हात धरला आणि म्हणाला, तलिता कुमी, म्हणजे ए लहान बाळा उठ. इतक्या ती लहान बाळ उठून बसली आणि येशूने म्हटलं, तिला खायला काय तर द्या, ती आता आजारी होती ना. लोकांना आश्चर्य वाटला. ती 12 वर्षाची होती. विश्वासाची प्रार्थना. तो प्रार्थना करणारा बाप होता, तरी त्याचा विश्वास एकदा तुटला म्हणून येशूकडे आला. येशूने त्याला विश्वास दिला आणि विश्वासाने तो गेला आणि जसं वचन म्हणते त्याला देवबापा उठवेल आणि त्या मुलीला उठवलं. आज सुद्धा येशू प्रभू जिवंत आहे. येशूने म्हटलं, मी तुमच्यासाठी मरण पावलं पण जिवंत उठलो, आज पण जिवंत आहे. विश्वासाने प्रार्थना करा. तुमच्या कुठल्याही प्रसंगातून, कठीण प्रसंगातून देव तुम्हाला उठवेल, आजारीच्या बिस्तरातून उठवेल. येशू उठायला आज पण सामर्थ्य आहे. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, विश्वासाचे प्रार्थनेने सर्व काय होऊ शकतो. आज विश्वासाने तुझ्याकडे तुझ्या लेकरं जे काही मागतात सगळं तो कर प्रभू. आजारपणा निघून जाऊ दे, संकट निघून जाऊ दे, त्रासातून सुटकारा दे आणि तुझ्या आशीर्वादाचा हात त्यांच्यावर ठेव प्रभू. त्यांना उठून चालव. येशूच्या नावाने मागित म्हणा एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.